दादांचं आंदोलन ज्या वेळेस होतं हे दादाच्या माध्यमातूनच ते पुढे आलं. अत्याचार झाला, अन्याय झाला, त्यावेळेस दादानीच तो मुद्दा उकरून काढला आणि महाराष्ट्राला दाखवून दिला. आणि त्यानंतर दादाच्या माध्यमातून पुढे आलं. विषय राहून गेला 10 बाय 10च्या खोलीमध्ये माझं राहणारं दैवत. अरे कशानेच मॅनेज होऊ शकत नाही, कशानेच ना मान ना सन्मान, कशातच ना पैसा ना अडका, माझं दैवत कशानेच मॅनेज होत नाही. म्हणून ते मराठ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठ्यांना कुठलं दैवत मिळालं असेल, मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, जिजाऊचा खऱ्या अर्थानं वारसा घेऊन कोण चालत असेल तर ते आमचं दैवत आहे. आणि दादा एक शब्द आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही सांगणार आहे त्या गोष्टीला मी हात घालणार नाही की आरक्षणाचा लढा कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, तुम्ही ते सांगणार आहे. पण एक शब्द मात्र देतो, या इंदापूर तालुक्यामध्ये जेवढी आंदोलनं त्या जालन्यामध्ये होतील, तुम्ही आम्हाला जालन्याला बोलवा, मुंबईला बोलवा किंवा भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यात बोलवा, आमचा शब्द आहे या सगळ्यांच्या वतीने. आज फक्त 2 दिवस आम्हाला मिळाले, त्यामध्ये काल संध्याकाळी थोडीशी आम्हाला एक चुकीची बातमी मिळाली, त्यामुळे थोडंसं मेसेज आमचं दुपारपासून जवळजवळ 8 वाजेपर्यंत आमचे थांबले. आम्हाला सोशल मीडियाही वापरता आली नाही. परंतु काल संध्याकाळच्या निरोपावरती एवढी लोक आल्या. एकच विनंती करतो दादा की येणारी या इंदापूर तालुक्यात ना भूतो ना भविष्य अशी आम्हाला मिटिंग करायची. त्याच्यासाठी तुमचा आम्हाला वेळ पाहिजे, कारण तुम्ही असणं आणि तुम्ही येणं म्हणजे आमच्या अंगी 100 हत्तीचं बळ आहे. त्यामुळे दादा आजच तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ह्या ठिकाणी आलं पाहिजे. मुंबईच्या मोर्चाविषयी बोलायचं राहिलं, मुंबईचा मोर्चा ज्यावेळेस दादाच्या माध्यमातून झाला ना मित्रांनो, अरे बाबा तो मोर्चा सोपा नव्हता. त्या मोर्चामध्ये विषय संपवतो मी, मोर्चामध्ये माझं दैवत बसलं होतं. नाना तऱ्हेच्या युक्त्या आंदोलन संपवण्यासाठी झाल्या, परंतु माझ्या दैवताने अजिबात पुढं मागं अजिबात बघितलं नाही आणि तो आरक्षणाचा लढा 100% जिंकला. राहिलेला आरक्षणाचा लढा आपण दादा जे सांगतील त्या पद्धतीचं करतील. या ठिकाणी पाटलांना विनंती करतो की आपण बोलावं. हॅलो, प्रथम तर सर्वांना विनंती, स्टेजला त्या साईडला आणि ह्या साईडला थांबलेल्या आपल्या सगळ्या बांधवांना विनंती, पाठीमागं भरपूर जागा आहे, पुढच्या आहे तिथे सगळ्यांनी बसून घ्या, गर्दी करू नका. दादा आपल्या सगळ्यांना भेटणार आहेत आणि दादांनी भेटायसाठी रात्रीचा मुक्काम आपल्या इंदापूरला दिलेला आहे, त्याच्यामुळे गडबड कोणी करू नका, सगळ्यांना दादा भेटणार. दादा मला एक महत्वाचा सत्कार करावा असं वाटतोय समाजाला आणि सगळ्या जगाला कळालं पाहिजे की आपल्या मराठा उपोषणापासून आंदोलनापासून आरक्षणाच्या काय मिळालं. आपले 2 मराठा बांधव ओबीसी दाखल्यातून दोघं PSI या पदावर नियुक्ती झालेले, शेतकऱ्यांची मुलं आहेत दोघं, आणि त्यांच्या आई वडिलांचा आणि त्यांचा सत्कार करणे आपण कर्मप्राप्त आहे तुमच्या हाताने, म्हणून आज त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो. सचिन मचिंद्र जाधव साहेब, तुमचे मातोश्री आणि पितोश्री घेऊन तुम्ही स्टेजवर या, दादाच्या हस्ते तुमचा सत्कार होणार आहे. बाळासाहेब पवार दोघेही दादा ओबीसीतून कुणबी दाखल्यावर त्यांची PSI म्हणून नियुक्ती झालेली. थोडं फास्ट झाला. PSI झालीत का ते? यानंतर प्रवीण पवार साहेब आले का?
चला पवार साहेब या पट्टी यानंतर आमच्या तालुक्यातले आमचे मित्र आमचे मार्गदर्शक प्रत्येक प्रसंगात आमच्या खात्याला काम करणारे धनगर समाजाचे बांधव ज्या मनोरंजनाचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन दादांचा सत्कार करावा. दादा काय अडचण नाही. आम्हाला जेवढे मोर्चे जेवढे आंदोलन झाले त्या सर्व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तात्या सदैव धनगर समाजाच्या माध्यमातून आमच्या सदैव पाठीशी असतात आणि त्यांच्या माध्यमातून दादांचा सत्कार होतोय. गोंगडी आणि हार देऊन ते सत्कार करतायत तर मनापासून आम्ही धन्यवाद करून देतो. कारण समाजाला खऱ्या अर्थानं आज मेसेज जातोय की मराठा समाज कधीही जातीवादी नाही. मराठा समाज जो झटतोय तो फक्त हक्काच्या आरक्षणासाठी जे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आमचं हक्क दिले आणि जे आरक्षण दिलं त्यांच्याच माध्यमातून आम्हाला देतोय आणि तात्या धन्यवाद आपले. इकडे इकडे बघ कुठून निघाला अजिबात तात्या तात्या हो नाही यानंतर आपण सगळे त्याची वाट पाहताय ते संघर्षने मनोज तारांगे पाटील आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे दादांना मी एवढं करतो की आपल्या उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या दरम्यान आमच्या इंदापूर तालुक्यात कुणबीच्या 6,500 मुली दादा आपल्या माध्यमातून सापडलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी लोकांचे दाखले निघालेले आहेत. यानंतर मनोज दादा आपल्या सगळ्यांना संबोधित करतील. सगळ्यांना जय शिवराय. ओके या पुढे या. खरंच इंदापूर खरंच हमेशा पुढे राहत. या